ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. तर श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत. तर दत्त म्हणजे काय? स्मरण करताच समोर उभा राहतो तो दत्त. जो संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर जो आपल्या मदतीला धावतो तोच दत्त. जो आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त. जो सुख आणि दुःख यांच्याही पलीकडील आहे तो दत्त. जो त्रिगुणात्मक आहे तसेच उत्पत्ती, स्थिती, लय ज्याच्या अधीन आहे तो दत्त. ज्याला जन्मही नाही आणि ज्याला अंतही नाही तो म्हणजेच दत्त. आणि या युगी जन्मलेले स्वामी अवतार म्हणजेच श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश भगवान विष्णूंची अनेक अवतारे झाली. त्यातील राम आणि कृष्ण अवतार प्रचलित आहे. कुर्म, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन आणि असे बरेच काही. दत्त अवतार सुद्धा पूर्ण अवतार आहे. नाथ संप्रदाय हा सुद्धा दत्त अवतारातून पुढे आलेला आहे. श्री गुरुदेव दत्त हे ब्रह्म विष्णू महेश या तीन देवांच्या शक्तीचा संयोग आहे. त्यांच्याकडे जे कमंडलू आणि कमळ दाखवले जाते ते ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख आणि चक्र विष्णुदेवाचे प्रतीक आहे आणि त्रिशूळ आणि डमरू हे शंकर भगवानाचे प्रतीक आहे. दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा स्वयंभू आहे. श्री दत्तात्रेय देवता कशी आहे, तिचे स्वतःचे रूप काय आहे, तिचे कार्य काय आहे, हे देवता स्वरूप कशामुळे हृदयात साकारते, या देवतेच्या प्रसन्नतेचा प्रसाद म्हणून काय प्राप्त होते, असे बरेच प्रश्न आपल्या मनात उद्भवतात. तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी रचलेल्या श्री दत्तलीला मृताब्धिसार या ग्रंथातल्या पहिल्या 2 श्लोकात आले आहे. श्री भगवान दत्तात्रेयांचे वर्णन करताना श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, आत्मनंदाकडे घेऊन जाणारा ओंकार ज्याच्याबद्दल बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लय या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे, तोच एकमात्र देव आहे. भगवंताच्या सत्विदानंद सुखाशी एकी घडविणारा दत्त आहे. हा जन्मरहित निराकार आहे. भक्तांच्या इच्छा मात्रे साकार होतो. हा अखंड निराकार आत्मस्वरूप आहे. भक्ताचा आधार आहे आणि भक्तीनेच जाणला जातो. श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वयंभुव मनूपासून श्री दत्तात्रेयांचा आविर्भाव काल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षापासून श्री दत्त अवतारांचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्री दत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्री दत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरामध्ये श्री दत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरु रूप, सिद्धिदाता, अष्टांग योग, मार्गदर्शक आहेत. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजेच सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटले आहे. निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरु, आणि अशा गुरूंचाही जो गुरु तो श्री दत्त गुरु. संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. श्री दत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्मांचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. या सगुण परमात्म्याची पूजा ध्यान मंत्राने सुरू होते. अर्थात या ध्यान मंत्रामुळेच आराध्य परमात्मा भक्तापुढे साकार होतो. भगवान दत्तगुरूच्या ध्यान मंत्रामुळेच त्यांचे रूप
हे भक्तांपुढे अभिव्यक्त होते. परमात्मा भगवान श्री दत्तगुरूंच्या 2 हातात माळ आणि कमंडलू, मधल्या 2 हातात डमरू, त्रिशूळ आणि वरच्या 2 हातात शंख आणि सुदर्शन चक्र अशा प्रकारची आयुधे षडभुजांमध्ये धारण करणाऱ्या, भक्तांना वर देणाऱ्या, मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेयांना मी नमस्कार करते. खरोखरच भगवंताचे नामस्मरण हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. आपण आपल्या मनाला नामस्मरणाची एक सवयच लावून घ्यावी. पहिल्या वेळेस विसरेल, पण सवय लागल्याने मात्र आपोआप आठवेल. भगवंताचे नामस्मरण हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामस्मरणाबद्दल संशय किंवा काही विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. भगवंताला शरण जाऊन त्यांची शुद्ध अंतकरणाने पूजा करावी. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.